नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी विधानसभेत मोठे निर्णय घेण्यात आले आहेत आणि हे निर्णय आहेत 50,000 प्रोत्साहनपर अनुदान संदर्भात, नुकसान भरपाई संदर्भात, मानधनात वाढ करण्यासंदर्भात असे 7 मोठे निर्णय घेण्यात आले आहेत। तेव्हा मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर चॅनल अवश्य सबस्क्राइब करा। चला जास्त न वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया। तर पहा मित्रांनो, पहिला निर्णय आहे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे। निराधारित वेळेत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते आणि वंचित शेतकऱ्यांच्या कर्ज परतफेडीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। तसेच मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत 29,520 कोटी रुपये दिले जात आहे। म्हणजेच मित्रांनो, वंचित शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान वाटप करण्याची प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू झाली आहे। तसेच मित्रांनो, दुसरा निर्णय पहा, नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना वेळोवेळी तरतूद, NDRFच्या निकषापेक्षा जास्त मदत, 1 रुपयात पीक विमा देण्याचा निर्णय, नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी तरतूद, तसेच गरिबांना आनंदाचा शिधा व शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ, यामुळे पुरवण्या मागण्याच्या तरतुदीत वाढ झाली आहे। तसेच मित्रांनो, तिसरा निर्णय पहा, राज्यातील 1 नोव्हेंबर 2005 रोजी व त्यानंतर नियुक्ती होणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय नियुक्ती वेतन योजना लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहात जाहीर केला आहे। तसेच मित्रांनो, चौथा निर्णय पहा, बुलढाणा जिल्ह्यातील गत वर्ष अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिके व शेती जमिनीच्या नुकसानीच्या मदतीसाठी 6,47,41,000 रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे। तसेच मित्रांनो, पाचवा निर्णय पहा, लेक लाडकी योजनेमुळे 18 वर्षापर्यंतच्या मुलीचे भविष्य सुरक्षित केले आहे। अंगणवाडी सेविकांच्या मानधनात नुकतीच 20% वाढ केली आहे आणि अंगणवाडी केंद्रामधील 20,000 रिक्त पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे। तसेच मित्रांनो, सहावा निर्णय पहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शक्ती प्रदान समिती स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत दिली आहे। तसेच मित्रांनो, सातवा आणि शेवटचा निर्णय पहा, स्वातंत्र्य अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 75,000 पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला होता। मात्र प्रत्यक्ष निर्णयाची अंमलबजावणी करताना 75,000च्या 3 पट म्हणजेच मित्रांनो 1,61,841 पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे आणि असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी सांगितले आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, हे 7 महत्त्वपूर्ण असे मोठे निर्णय होते। मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। धन्यवाद।